रंगदेवता आणि स्थानदेवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून जमलेले माझ्या तमाम भक्तिरसिकांच्या चरणाचे नतमस्तक होऊन आज या ठिकाणी वैकुंठवासी काशीराम परबुवा यांच्या या भजनाच्या पंढरीमध्ये या भांडूप नगरीमध्ये आज शंभो साई ग्रुप भांडूप यांच्या वतीनं या ठिकाणी आज हा दिवाळीच्या निमित्तानं आमने सामने रंगीत तथा संगीत मनोरंजक डबलबारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी मी व स्वतः श्री समीर रामकदम लिंग रवाना प्रासादिक भजन मंडळ गाव कोकरण तालुका बुडाळ मला पखवाज साथ करता येते सागरजी कदम तबला साथ करतायत ते शिदेजी राणे आणि माझं भजन मंडळ त्याचप्रमाणे आजच्या या डबलबारी सामन्यासाठी आमच्या जोडीला असणारी आजच्या एका रात्रीपूर्तीचे आमचे प्रतिस्पर्धी बुवा व श्री आदरणीय संदीपजी पुजारी बुवा महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ त्यांना पखवाज साथ करतायत ते विनोदजी मांडवकर आणि तबला साथ करतायत ते सिद्धेश घाडी आणि त्यांचं भजन मंडळ यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते आमचे गुरुबंधू सन्माननीय रामचंद्र उर्फ आबू परब या प्रतिनिधींचे लाख लाख आभार व्यक्त करून त्यांचे वडील सन्माननीय आमचे परब काका यांचे सुद्धा लाख लाख आभार व्यक्त करून या समस्त ग्रुपचे मनापासून आभार व्यक्त करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे ज्येष्ठ जुनेजांचे भजनी व बाळकृष्ण परब
परब भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, संतोषजी शेलटकर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रसाद परब बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी खुर्चीचा मान ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे युट्यूबचे सर्व बरेच जण आहेत. आमचे रासम काका आहेत, त्याचप्रमाणे आमचे जेठी भाऊ आहेत, त्याचप्रमाणे सावंत साहेब आहेत, त्यांचं नाव माहिती नाही, बरेच जण आहेत. सर्वांचे लाख लाख आभार व्यक्त करून इथे जमलेल्या तमाम भक्ती रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन अवघ्या जगताचा आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणाशी नतमस्तक होऊन विद्येचा आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझे ग्रामदैवत लिंगरावनाथाच्या चरणाशी नतमस्तक होऊन सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांच्या चरणाशी नतमस्तक होऊन ऐसरल्या जागेवाल्या नमस्कार करून खडकवलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांचे कृपा आशीर्वाद घेऊन परमपूज्य राणे महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आजच्या या आमने सामने रंगीत तथा संगीत मनोरंजक डबलबारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराज. मनोरंजन नक्की होणार, सुंदर साऊंड सर्व्हिस आहे दादा, फक्त काय थोडासा इफेक्ट द्या. अप्रतिम साऊंड आहे. आपल्याकडे अरेंजमेंट करा त्या यशला
विश्वपाळा नमो माया बाबा कृपाळा कृपाळा नमो माया बाबा नमो माया बाबा कृपाळा कृपाळा बाबा 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 नमो माय बाबा कृपाळा कृपाळा नमो माय बाबा कृपाळा कृपाळा लवकर आले पण स्टेजवर यायला त्यांनी वेळ लावला. बोलले ना स्टेजवर बोलत होते तेव्हा मी वडापाव खायला होते. खरं तर खरं भूक लागली खाल्ले. आता तो उपाशी मरतो कारण तुझी मंडळी भाऊचं ना साधं होतं. भाऊचं आता परवडत नाही. त्या टायमिंगला आम्ही भाऊचे वडापाव लय खाल्ले पण आता नाही तेवढं. आणि राहता विषय बुवा भांडूप नगरी म्हटल्यानंतर भांडूप म्हणजे माझी कर्मभूमी आहे बुवा, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आज सुरुवात तुम्हाला दिली काय विषय नाही आणि तुम्ही सुरुवात केलात तर काय हरकत नाही कारण गेल्या वर्षी हैसून पैसो लय कमवून गेला. हा शिवरात्री नुसतो पैसोच पैसो 4 वाजापर्यंत पैसो थोडीच होतो. काही सारलं पण ठीक आहे. काय सांगल्यान एक टकलो आणि एक दाताळू. काय गरज आहे भजन करणार. टकलो तुझा दिसताच आहे पण नाही तर तुझ्या कर्मात झाला तर का आम्ही काय करणार. अरे ज्या आईला मूल झाल्यानंतर ती आई त्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते त्या मुलाच्या डोक्यावर केस येऊक लागतात आणि लगीन झाला बायको प्रेमाने हात फिरवूक लागले का केस जाऊक लागते. बारको असतात काय कळायला ते कशा कसतात माहित आहे. त्यांनी तर मागे टीव्हीत एक बावला बघले वडाफोनचा पांढरा म्हणतात ता पांढरा होता ह्या काळ बांधलेला कसा व असू दे काय विषय नाही. दात माझे दात पुढे माझं व्यंग आहे माहिती टाकलं तुमचा उडा तुमचं व्यंग नाही त्याच्यामुळे दातावर बोलूच नका. आणि मी जर दातावर बोलाक लागलोय आणि तू घ्या नको मी तुका अजिबात सांगणार नाही. लक्षात दिलं का बघ काहीतरी अध्यात्म प्रबोधन काहीतरी भजनाच्या माध्यमातून करा बघूया. आणि आज तुम्हाला शपथ आहे कसली ती सांगते. आज जर तू मंगलाष्टका म्हणशील हा नाही तर तुझा त्या ठरलेला मंगलाष्टका कोणी सांगेल हळद लावा काय तू पेटा नुटलं त्या जर आज करशील असो कांड पावीन ना तुका सकाळी 4 वाजापर्यंत. आज बोलत तू बघूया हा कारण उद्या परत भांडूप मध्येच आहेस त्याच्यामुळे स्टॉक ठेव काहीतरी.
लावा बाजू स्टँडवर लावा फक्त. हा कार्यक्रम 24 तारीखला ठरलेला होता, पण पावसाच्या निमित्तानं पुढे ढकलला गेला आणि बुवा आज तो या ठिकाणी संपन्न होतोय. आज खरोखर या ग्रुपचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. एकदा जोरदार शंभू साई ग्रुपसाठी जोरदार टाळ्या होते, कारण साई भक्तांचा हा वारसा, साईंना गुरु मानला आणि बुवा आज ते त्यांचे भक्त, आज त्यांचा शिर्डीचा हा पालखीचा जो सोहळा असतो, बुवा आज ते भक्त एकत्र येऊन हा कार्यक्रम ठेवतात, हा लक्षात घ्या. त्याच्यामुळे सुंदर तुम्ही गाणं सादर केलं, त्या विषय नाही, जे केलात ते अप्रतिम आहे. त्यात मी तुम्हाला नाव ठेवणार नाही, फक्त बोलताना विचार करून बोला, बाकी काय विषय नाही. काशीराम परब बुवा यांचे शिष्य रामचंद्र परब बुवा, म्हणजे माझ्या अगोदरपासून ते भजन करतात. मी जर हल्ली कुठे करतो भजन डबल बारी, पण माझ्या अगोदरपासून म्हणजे ते लहान असल्यापासून भजन करतात आणि त्यांच्या वडिलांनी तो वारसा त्यांच्याकडे दिलेला आहे. एकदा जोरदार रामचंद्र परब म्हणजे आबू परब यांच्यासाठी टाळ्या होऊ देत. आणि परब बुवा म्हटल्यानंतर जी छाप आहे बुवा ती ऐक. त्याचप्रमाणे जे नेहमी डबलबारी आज कुठे उद्या कुठे, उद्या होणारे डबलबारी सामने जे सांगत असतात, ते आमचे मित्र वसंतजी बाने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यायचंय, त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. अगनाच नाच नाच राधे रंगमध्ये भिजल तुझं तुझा गोराक, रंगमध्ये भिजल तुझा गोराक. अगनाच नाच नाच राधे अगनाच नाच नाच राधे रंगमध्ये भिजल तुझं